असं होतंय फलंदाज होईल बाद. जबरदस्त झेल पकडला गेलाय. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो मात्र ड्रीम युवा संघाला. कमॉन डीजे. चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज काय नाव आहे शाहरुखच्या माध्यमातून 2 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च करत नाहीये. इथे मात्र अजून एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते आणि ड्रीम युवा संघाचा नक्कीच खाता खोललं जाते. 1 धाव येते. 15 धावांचा छोट्या लक्षाचा पाठलाग करताना मात्र शाहरुखची नपीतुल्य गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडू 1च धाव खर्च करतोय. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकफुट लागेल, पंच केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव येते. एके धावेने धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती धावा लागल्यात ते मात्र फक्त आणि फक्त 2च धावा. 4 चेंडू फेकले, 2 धावा खर्च करतोय शाहरुख. 15 धावांचं लक्ष आहे. छोट्या लक्षाचा पाठलाग करताना मात्र सिंगल डबलने धावफलक हलताना आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केला, चेंडूला 1 धाव कंप्लीट केली जाते. तीन धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला फलंदाज नक्कीच लवकर तंबूच्या आश्रयाला गेला, परंतु कुठेतरी सिंगलने मॅच पुढे नेताना बघायला मिळते. अजून 1 धाव येते. एके धावेने धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्या त्या मात्र 4 धावा. षटक क्रमांक पहिलं संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा ऑन द बोर्ड्स. येणारे 18 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. 15 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. कुठेतरी कमबॅक करावे लागेल, कारण की जर विचार केला एक चांगली षटक मॅच मध्ये नक्कीच येऊ शकतो 7 स्टार संघ. इथे मात्र अजून एक चिके सिंगल. एके धावेने धावफलक जाते ते मात्र 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला प्रफुल्ल बघायला मिळतोय. प्रफुल्लला सुद्धा एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. शाहरुखने फक्त 4 धावा खर्च केल्या. इथं मात्र सिंगल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, धावा वाचवाव्या लागतील, कारण की फक्त 15 धावांचं मापक लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करताना गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खालवताना आपण बघतोय 7 स्टार संघाचा. सिंगल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. ज्याप्रमाणे आपल्या ट्रेनला लाईफलाईन म्हटलं जाते मुंबईची, त्याचप्रमाणे अंडरआर्म क्रिकेटला सुद्धा सिंगल डबलचं एक लाईफलाईन म्हटलं जाते आणि त्याचं प्रत्यक्ष आपण बघतोय. सिंगलने धाव पुढे जाताना स्कोरबोर्ड हलता ठेवलाय तो मात्र ड्रीम युवा संघाच्या माध्यमातून. अजून एक धाव येते. चार चेंडू 4 धावा आल्यात. नक्कीच इथून कुठेतरी डॉट चेंडू टाकावे लागतील ते मात्र प्रफुल्लला. एक चांगली टुर्नामेंट आपण बघतोय. एके चषक 2025चं पर्व पहिलं. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात नक्कीच फलंदाज होतोय. बीट येतोय निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडू मध्ये नक्कीच प्रेशराईज केले जाईल. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र फक्त आणि फक्त 8च धावा. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
अजूनही मॅच संपली नाहीये, कारण की जर विचार केला तर 2 षटक संपले, 8च धावा खर्च केल्या. येणाऱ्या 12 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त 7 धाब्यांची गरज. पहिल्या 2 षटकाचा विचार केला, 4च्या इकॉनॉमिकलनी गोलंदाजी केली. येणारे 2 षटक करायचे आहेत धावा 7. पुढचा चेंडू इथे मात्र 1 धाव कंप्लीट होते. दोन चेंडू आणि 2 धावा खर्च करतोय गोलंदाज हैदर. ओके ओके. अजूनही जर या षटकामध्ये जर 2 चेंडू डॉट आले तर मात्र सामना पूर्णपणे बॅलन्सिंग स्थितीमध्ये जाईल, कारण की पहिले 2 षटक खूप चांगल्याप्रकारे टाकले आहेत. अजून एक निर्धाव चेंडू, फलंदाज होईल बाद. इथे मात्र वाईट चेंडू दिलाय. अंपायर्स आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण बाहेरनं नक्कीच आपल्या खेळाडू कक्षामध्ये बसा आणि बाहेरनं आपण बोलू नका. चार धाब्यांची गरज आहे. बॉल झाले 5 ना, 4 झाले, 2 बाकी आहेत. एक बाकी आहे. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू. शेवटचा चेंडू असेल. धाबांची गरज आहे ती मात्र तब्बल 4 धाब्यांची गरज आहे. खेळाडूंनी कृपया बसून घ्या. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण बसून घ्यायचं आहे. शेवटचा चेंडू असेल षटकातील. जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र सिंगल मारले. या गचाळ क्षेत्ररक्षण झालंय. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. त्या मात्र तब्बल 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड्स. इकॉनॉमिकल 4च्या सरासरीने धावा केल्यात. त्या मात्र टीम युवा संघाच्या माध्यमातून. येणारे 6 चेंडू धाब्यांची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. पहिल्या जर 3 षटकांचा विचार केला 4.00च्या सरासरीने धावा आल्या आहेत. इकॉनॉमिकल षटक फेकले गेलेत. प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला. पहिलं षटक शाहरुखने फेकलं, फक्त 4 धावा खर्च केला. त्यानंतर आला तो मात्र प्रफुल्ल, त्यांनी सुद्धा 4 धावा खर्च केल्या. हैदरने सुद्धा 4 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक आहे आणि हे मात्र नक्कीच निर्णायक षटक ठरेल, कारण की 6 चेंडू आणि धाब्यांची गरज आहे. ते मात्र फक्त आणि फक्त 3च धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली. ज्या कमी स्कोरिंगच्या मॅचेस आहेत आपण नक्कीच बघितलं गेलं ते मात्र जय मसोबा विपक्ष ओम साई गणेश हा सुद्धा मॅच कमी रनचा टार्गेट सेट केला आणि मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. इथं मात्र पहिला चेंडू आणि नक्कीच फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र ड्रीम युवा संघाला. कमॉन डीजे. त्याचप्रमाणे आमचे मंडप डेकोरेटर्स संजय दादा यांच्या माध्यमातून नक्कीच फॅनची व्यवस्था इथे झालेली आहे. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. लेट पण थेट. लेट आहे लेकिन अच्छे समय पे आहे. षटक क्रमांक शेवटचा आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार यात तीन मात्र शंका नसेल, कारण की जर विचार केला 5 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र झेल फलंदाज ड्रीम युवा संघाला बॅक टू बॅकचा दुसरा हॅट्रिक चान्स असेल ते मात्र गोलंदाज ऐसानला. जबरदस्त गोलंदाजी. कमॉन डीजे. नक्कीच विकेट हॅट्रिक साठी राजू भाई की तरफ से और फाद भाई की तरफ से 501 रुपए का इनाम रहेगा विकेट हैट्रिक के लिए. विकेट हैट्रिक नक्कीच विकेट हैट्रिक साठी ऐसानला ही सुवर्ण संधी असेल, कारण की विकेट हैट्रिक साठी राजूभाई यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे रियाजभाई यांच्याकडनं सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आहे. दोनों मिलके 501 रुपये का पारितोषिक. शेवट 2 चेंडू फेकले. दोन्ही चेंडूंवरती फलंदाजाला यश आलेलं नाहीये. ऐसानची जबरदस्त गोलंदाजी. जर विचार केला येणारे 4 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगतोय आपल्या या शेवटचे 2 विकेट सुद्धा बाकी आहेत.
शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातोय की काय. येते मात्र अजून एक चांगला चेंडू. नक्कीच जबरदस्त चेंडू टाकला. या चेंडूवरती सुद्धा विकेट आली असती. विकेट आली असती परंतु विकेट किपरकडे नक्कीच ओमकारकडनं थोड्याशा चुका झाल्यात. ओमकारकडनं थोडीशी चुकी झाली नाहीतर ही सुद्धा विकेट आली असती. येणारे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. जबरदस्त सामना. एक जबरदस्त सामना आपण बघतोय. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाताना इथे मात्र फलंदाज होईल बा. विकेट राहिली आहे ती मात्र ड्रीम युवा संघाची. दोन आहेत का? ओके, दोन विकेट राहिल्यात. काय गोलंदाजी केली. मला वाटते 4 चेंडू मध्ये 4 फलंदाज बाद केले असते. कारण की जर ओमकारच्या कडनं जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर ती सुद्धा विकेट मिळाली असती. येणारे 2 चेंडू 3 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. येणारे 6 चेंडू आणि धावांची गरज होती ती मात्र तब्बल 3. आणि नक्कीच इथं बघायला गेला तर सामना येऊन बसलाय तो मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय व्यक्तिमत्व आशिषजी जमदाडे यांचं इथं शुभ आगमन झालंय. साहेबांचं सुद्धा आमच्या आयोजक कमिटीकडनं सहर्ष हार्दिक असं स्वागत. 2 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र 3. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. जो सामना जिंकेल तो मात्र रिया 11 संघासोबत फाईट करेल. पुढची मॅच असणार आहे.
आपल्याला बघायला मिळते, त्यांचे सुद्धा आम्ही कौतुक करतोय. त्यांच्या हाताने हॅलो. रिया 11 संघाचा कर्णधार आणि 7 स्टार संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचंय. रिया 11 संघाचा कर्णधार इथं सज्ज आहे. 7 स्टार संघ राजूभाई, मुसाभाई और फातभाई, आपण सर्वांनी स्टेज वरती जायचंय. आपल्या हस्ते नक्कीच नाणेफेक केलं जाईल. 7 स्टार संघाचा कर्णधार आपण यायचंय. 7 स्टार संघ, 7 स्टार संघ नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. रिया 11 विपक्ष 7 स्टार संघ. रिया आणि चोज टू फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिली मॅच असेल, डायरेक्ट सेकंड राऊंड मध्ये त्यांना पाठवलं होतं, त्यामुळे वायसीसी संघाने
Rocket. 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 Wicket. Rocket. हॅलो 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 सन्मान्य व्यक्तिमत्व मजरभाई पठाण, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. एके चषकाचे सर्वे सर्वा अहमदभाई कांबळे यांचे परम मित्र, नक्की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपलं सुद्धा सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच सन्मान्य व्यक्तिमत्व मजरभाई पठाण यांचं इथं शुभ आगमन झालंय. नक्कीच आमचे एके चषकाचे सर्वे सर्वा नक्कीच अहमदभाई कांबळे यांच्या शुभ हस्ते नक्कीच यांचं स्वागत करण्यात येत आहे. नक्कीच मायेची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. मजरभाई पठाण यांचं इथं नक्कीच स्वागत केले जाते. या एके चषकाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं नक्कीच मायेची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ घेऊन नक्कीच सन्मान केले जातोय. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. नेक्स्ट मॅच असणार आहे ती मात्र रिया 11 विपक्ष 7 स्टार. दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी लगेचच सज्ज राहायचंय. यापुढील मॅच असणार आहे आपली रिया 11 संघ टॉस विन झालाय. चॉस टू फील्ड फर्स्ट. आणि नक्कीच या प्रेक्षणीय मॅच मध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला नक्कीच एके चषकाच्या माध्यमातून नक्कीच मानाची ट्रॉफी दिली जाईल. याची सर्व लहान खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. आरमभाई और मजर खान या दोन्ही व्यक्तिमत्वाने आपल्या व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सुद्धा या चषकाच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. Rocket. 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 Wicket. Hey, Rocket. Tirri. Rocket. Tirri. Hey, Rocket. राख्या विकेट काढ. तिर्री 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 तिर्री